उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सगळ्या महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आणि आपला कार्यक्रम आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आयोजित केलेला आहे। तर आपलं सर हम थोड़ा प्रोग्राम के बारे में बताता हूँ कि हमने किस तरीके से महिलाओं का सिलेक्शन किया। हा जो कार्यक्रम होता हा सिनेंटिका रिन्यूएबल एनर्जी जी आहे त्या कंपनीच्या मार्फत फंडिंग केलेलं आहे। म्हणजे ह्या ज्या 20 महिला ह्या महिलांना ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं, मशीन आणि त्यांच्या सगळ्या प्रशिक्षणाचा खर्च हा सिनेंटिका कंपनीने केलेला आहे आणि टेक्निकल ट्रेनिंग पार्टनर म्हणून उषाची निवड केलेली आहे। तर हा प्रोग्रामचं स्वरूप असं होतं की आपण दोन धाराशिव जिल्ह्याचे 2 तालुके निवडलेले होते, वाशी आणि कळंब। तर यामध्ये आपण टोटल 32 महिलांचं सिलेक्शन केलेलं होतं, मोबिलायझेशन केलं होतं आणि त्या 32 महिलांचा आम्ही 3 प्रकारे परीक्षा घेतलेली होती। पहिले त्यांचा एक ओरल इंटरव्ह्यू घेतला, त्यांचा इंटरेस्ट जाणून घेतला, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड, ते वेळ देऊ शकते त्यांनी कंपनीच्या त्या आमच्या उपक्रमाचा आमच्या हेतू काय आहे, त्यांच्यावर काय आहे हे सगळं त्यांना सांगितलं। त्यानंतर मग त्यांची रिटर्न परीक्षा घेतली, 50 मार्काची रिटर्न परीक्षा घेतली। सर्वप्रथम मी मान्यवरांचे आभार मानते आणि महिला दिनाच्या माझ्या भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आम्ही उषा कंपनी आणि सिनेंटिका जी कंपनी आहे त्याचे खूप आम्ही आभारी आहोत। त्यांनी आम्हाला असं एक साधन दिले की म्हणजे पैसा कमावणं हा महिलांचा तर खरं म्हणजे हेतूच असतो आणि प्रत्येक महिलेला असं वाटतं की म्हणजे पैसा कुठून आपण कसा आपण कला कुठं आपण हे करू, पण त्याच्यासाठी नाही का ह्याच्यासाठी ही पैसा नसतो ना महिलांकडे, मग काय करणार ना, मग त्याच्यासाठी मशीन घेण्यासाठी पैसा नसतो, ही सेवा इथपर्यंत पोहोचलेलीच नसते आणि त्यात तर ग्रामीण भागामध्ये तर आलेलीच नसते। मग त्यांना म्हणायला गेलं का मग मी ही करते ते करते तर राहू दे, एवढ्यात कुठं होतंय तुझं काय, मग आपण म्हणजे सर्व तरी आमच्या महिलांनी एवढं म्हणजे आम्ही खूप खूप आभारी आहेत सिनेंटिका कंपनीचे। त्यांनी आम्हाला एवढं योगदान दिलं की आम्हाला म्हणजे आमचं आहे तोपर्यंत त्याच्यावर आमचं सहज भागू शकतं सर। अशीच आम्हाला म्हणजे तुम्ही अशी साथ देत चला सगळेच आणि आम्ही पण जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सिनेंटिका आणि जय हनुमान आणि उषा सिलाई या तिन्ही संस्था संयुक्त विद्यमानं आपण येरमाळा येथे 9 दिवसाचं निवासी प्रशिक्षण घेतलं। त्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला पूर्ण म्हणजे 2 दिवस पहिले 2 दिवस आपल्याला मशीनचं टेक्निकल नॉलेज देण्यात आलं की मशीन बिघडली तर दुरुस्त कशी करायची, ती आपल्याला गोष्टी माहिती नव्हत्या। काही महिलांच्या घरी शिलाई मशीन होती पण ती जर बिघड झाला तर ती दुरुस्त कशी करायची, मग तिथं 5 रुपयाचं काम तिथं आम्हाला 100 रुपये घालवावे लागायचे। पण ती आम्हाला ज्यावेळेस आम्हाला मॅडमनी शिकवलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की तर गोष्ट इतकी सोपी आहे आणि ह्याच्यासाठी आपण 150-200 रुपये बाहेर घालवतो। त्याच्या माध्यमातून आम्हाला एक शिलाई मशीन जर बिघडली तर दुरुस्त कशी करायची त्या माध्यमातून पण आम्हाला आर्थिक बळ मिळणार आहे। 3 प्रकारे आम्हाला याच्यामधून आम्हाला आर्थिक मदत होणार आहे। तर या संस्थेमार्फत या जे सिनेंटिका कंपनीनं उषा शिलाई आणि जय हनुमान बहुउद्देशीय संस्था या तिघांनी मिळून जे आमच्या महिलांसाठी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। आणि जय मला अपूर्व जाधव भारत माता की जय, भारत माता की एक मिनट हाँ बोलिए भारत माता की जय, भारत माता की जय। स्वातंत्र्य दिनाचा विजय असो। ठीक आहे, चला समोर बघा सगळे, समोर बघा मॅडम।
ठीक है या ठिकाणी सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत होईल. गावच्या प्रथम नागरिक सुषमा धनंजय देशमुख मॅडम यांचं शाळेच्या मागच्या स्मारकमध्ये मेरा नाम सुरजीत नारायण है। सेरेंटिका की तरफ से हमने जहाँ पे हमारा प्रकल्प चालू है, यहाँ की सारी माताओं बहनों के लिए हमने उनके सक्षमीकरण के लिए एक प्रोग्राम जो था वो प्रस्तावित किया था, जो आज सबके सहयोग से, आप सबके सहयोग से संपन्न हुआ। इसमें हमने अपने प्रकल्प के प्रभावित जो भी गांव हैं, यहाँ के 20 माताओं बहनों को हमने एक प्रशिक्षण दिया, जिसमें उषा सिलाई मशीन सेंटर ने भी हमारा काफ़ी सहयोग किया और गांव के सारे लोगों ने हमें काफ़ी सहयोग किया। ये प्रशिक्षण पूर्ण करने के बाद हमने उनको जो सिलाई मशीन है वो भी निःशुल्क वितरित किया है और आगे हमारी आकांक्षा है कि वो इससे अपना जीवन यापन में इसको इस्तेमाल करें। बहुत अच्छा लगा सारी महिलाओं का ये उत्साह देख के, और सबने ये बताया कि सेरेंटिका के इस कदम से उनके जीवन में काफ़ी आर्थिक प्रगति होगी और सुधार होगा, और हम इस सबके लिए इसकी कामना भी करते हैं और हमारी तरफ से सभी को शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठीक है।